सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवा। जगजीवन राम झोपडपट्टीत मृत झालेल्या मेत्रे कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक मदत द्या। झोपडपट्टीतील विनावापर शौचालय पाडून टाका। विष्णू कारंपुरे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूरचा विकास हे उद्देश घेऊन शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचा जनसंपर्क दौरा काढण्यात आला। त्या दौऱ्यात अस्वच्छता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवा। त्या झोपडपट्ट्यातील विनावापर शौचालय पाडून टाका आणि जगजीवनराम झोपडपट्टीत मृत झालेल्या ममता मेत्रे व जिया मेत्रे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत जाहीर करा। अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे साहेब यांना लोक अदालत या अभियानाअंतर्गत समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। निवेदन स्वीकारल्यानंतर माननीय आयुक्तांनी वरील तीनही मागण्यांबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगितले। त्याचबरोबर निवेदनातील वरील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे पदाधिकारी अतुल कोटा, विश्वनाथ राठोड, श्रीशैल वाघमोडे, राजू शिंदे, रेखा आडके, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका मिठ्ठा, पद्मा मायकल, सविता दासरी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन समितीचा अध्यक्ष तो माझ्यासह सर्व सहकारी महिला मंडळी पदाधिकारी आज जनता दरबार म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त श्री ओंबाजे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन घेऊन आलो। आमचा निवेदनाचा विषय आहे की सोलापूरमध्ये जे डेंग्यू होऊन मरण पावत आहेत किंवा वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगानं त्रासून जात आहेत, याच रोगांना सगळं नायनाट करण्यासाठी झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छता मोहीम हाती घ्या अशा प्रकारचं निवेदन 26/3/2025 दिलं होतं। त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून एक स्मरणपत्र म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनामध्ये झोपडपट्टी 177 झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता मोहीम घ्या। स्वच्छता मोहीम कचरा झाडणं नव्हे, गटार साफ सगळं झालंच पाहिजे। त्याचबरोबर जे शौचालय बिनकामाचे आहेत, विना वापर आहेत, त्या शौचालय त्या भागातील परिसरातील नागरिकांच्या सहमतीने ते तोडून टाका। आणि त्याचबरोबर ज्या जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये 2 मुली मेल्या, अल्पवयीन विद्यार्थिनी मेल्या, त्या विद्यार्थिनींना मेत्रे कुटुंबियांना प्रत्येकी 2 कुटुंबियांना 25 लाख रुपये आर्थिक मदत करा अशा प्रकारचे निवेदन या ठिकाणी जनता दरबारमध्ये देण्यात आलेले आहे। आयुक्त साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव पाठवून आहोत स्वच्छता मोहीमसाठी। हा स्वच्छता मोहीम वेगळं आणि आम्ही रस्त्यावर केलं स्वच्छता मोहीम वेगळं, ते करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला शासनाकडे। ते आल्यानंतर आपण हे काम करूया असं आश्वासन दिलेलं आहे। मला या ठिकाणी वाटतं की जनता दरबारमध्ये बसलेले आपले आयुक्त साहेब हे न्यायाधीश आहेत। न्यायाधीशाने आम्हाला न्याय दिला, त्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे स्वच्छता मोहीम सुरू करावी आणि संडास विनाकामी संडास शौचालय सुलभ शौचालय म्हणा किंवा शौचालय वापरते तोडून टाका। आणि मेत्रे कुटुंबियांना 2 मेत्रे कुटुंबियांना जगजीवन झोपडपट्टीच्या लोकांना त्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत करा ही मागणी जवळजवळ मान्य करतील असं वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र।